नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, महानगरपालिका, महावितरण आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मोहरम सण पारंपरिक, शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये यासाठी प्रशासनानं आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार डीजे वापरावरील निर्बंधाची यंदाही काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून मोहरम मिरवणुकांसाठी डीजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी स्पष्ट केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच आवश्यकतेनुसार तडीपारीची कारवाई देखील केली जाईल असा इशारा देखील दिलाय. मोहर्रमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांत व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आरडीसी, ॲडिशनल एसपी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच एमएससीबी, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांतता समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते. शांतता समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कारवाई त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच एमएससीबी सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल त्याच्यासोबत त्यांचे सर्व जे सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली आणि त्यासोबत ज्या ज्या उणीवा आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्याच्या पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार. आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागलेली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षीसुद्धा कंटिन्यू करणार. आणि याच्यासाठी शांतता समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे. मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. पोलीस डिपार्टमेंटसोबत त्यासाठी कायदा सुव्यवस्थेसाठी पण चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये जे पोलीस डिपार्टमेंटकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहे प्रांताधिकारी लेवलला किंवा जिल्हा पातळीवर, त्या सर्व प्रकरणाबद्दल आम्ही लवकरात लवकर कारवाई करतोय. आणि जे असं समाजकंटक किंवा जे त्रास देणारे लोक आहेत त्या सर्व लोकांवर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन पोलीस आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटमार्फत करण्यात आलेलं आहे. तसेच यावर्षी सर्व नागरिकांना पण विनंती आणि आव्हान सुद्धा आहे की जे जिल्हा प्रशासनाने डीजेवर बंदी लावली आहे त्याच्या सर्व लोकांनी काटकोरपणे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला त्यासाठी सहकार्य करावे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.